नमस्कार श्रोते हो, कथा मंजरी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. माझे वडील डॉक्टर ह.ना. फडणीस यांच्या प्रवचनांचं संकलन असलेलं हे जगणे आनंदाचे हे पुस्तक, त्याचं मी क्रमशः वाचन करते. आज 3ऱ्या प्रवचनाची सुरुवात आहे आणि भाग 9 आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हे वर्णन आहे विष्णूचं. सकाळी आपण जे दशावतार बघितले ते अवतार कुणाचे? विष्णूचे. विष्णू हा स्वतः अवतार नाही, विष्णूचे हे अवतार आहेत. अवतरण, अवतार म्हणजे व्यक्त स्वरूप. इंग्रजीत आपण ज्याला म्हणतो एक्सप्रेशन, मॅनिफेस्टेशन. जीवन आहे ते एका अर्थाने अव्यक्त आहे, त्याच्याही पलीकडे अनंत आहे. आपण ज्या जीवनाच्या अस्तित्वाशी संबंधित आहोत ते व्यक्त जगत आहे, एक्सप्रेशन. नेहमीच्या जीवनातलं उदाहरण घेऊ. एक छोटंसं बी आहे, बीज. म्हटलं तर ते असं एवढंसं दिसतं. वरून तुम्हाला ओळखताही येत नाही तो खडा आहे की बी आहे. कसं ओळखणार तुम्ही? उत्तम उपाय म्हणजे ते पाण्यात टाकायचं. जो खडा आहे तो तसाच राहील आणि बीला मोड येईल. त्या बीमध्ये काय आहे माहीत नव्हतं, अव्यक्त होतं. नंतर बीमधून अंकुर बाहेर येतो, त्याला पालवी फुटते, रोपटं होतं, मग छोटंसं झाड होतं आणि मग वृक्ष होतो. म्हणजे जे अव्यक्त होतं ते व्यक्त झालं. तर जीवनाचीही 2 रूपं आहेत, अव्यक्त आणि व्यक्त. तर विष्णूचे हे सगळे अवतार. विष्णूने मत्स्याचं रूप घेतलं, कुर्माचं रूप घेतलं, वगैरे वगैरे, आणि रूपं घेत गेला. अजूनही घेतोय. आजही मासे आहेत, कासवं आहेत, सगळे प्राणी आजही आहेत आणि मनुष्य प्राणीही आहे. इतर प्राणी आणि मनुष्य प्राणी याच्यामध्ये व्यक्तरूपं दोन्ही आहेत. त्या व्यक्तरूपामध्ये मूलभूत फरक आहे. मनुष्याची विशिष्टता ही मेंदूच्या माध्यमातून व्यक्त होते. आता आपण जो श्लोक म्हटला शांताकारम, हे कशाचं वर्णन आहे? हे विष्णूचे गुण आहेत. विष्णू जेव्हा अवतरित होतो तेव्हा जो अव्यक्त आहे तो अवतार घेतो. अवतार घेतल्यानंतर अनेकविध गुण त्याच्या व्यक्त रूपातून प्रकट होतात, आपल्याला अनुभवता येतात. शांताकारम, त्याचा आकार कसा आहे? एकदम शांत. भुजगशयनम, तो नागाच्या वेटोळ्यावरती आहे. कशाचं प्रतीक आहे? विष म्हणजे मृत्यू. मृत्यूच्या शय्येवरती तो झोपलाय. पण तो नाग आहे क्षीरसागरामध्ये. दुधाचा समुद्र हे कशाचं व्यक्तरूप आहे? समृद्धीचं. अपार समृद्धी आहे, पण त्या समृद्धीवर आहे मृत्यूची शय्या. त्या मृत्यूच्या शय्येवरती विष्णू आहे, शांत आहे. पद्मनाभम सुरेशम, त्याच्या नाभीतून एक पद्म येतं, कमळ येतं. पद्म हे पवित्रतेचं प्रतीक. सुरेशम, त्या कमळावरती ब्रह्मदेव आहे. ब्रह्मा हा शब्द व्यक्त रूपापैकी आहे, पण त्याच्यासारखा वाटणारा मात्र मनात थोडी गडबड गोंधळ करणारा शब्द आहे परब्रह्म. परब्रह्म हे नपुसकलिंगी आहे, अव्यक्त आहे. त्याही पलीकडे अनंत म्हटलं तरी चालतं. कमळ पाण्यामध्ये घाणीतून वर येतं, चिखलातून वर येतं, पण पवित्र राहतं. अळवावरच्या पाण्यासारखं त्याच्यावर काहीही असलं तरी ते गळून पडतं, ते सुवासिक असतं. सुरेशम, सुर अधिक ईशम. सुरजन म्हणजे देवलोक. देव त्यांच्यामध्येही जो वरती आहे तो. विश्वाधारम, विश्वाचा आधार. हे विश्व दिसतंय हे आणि याला आधाररूप असा तो आहे. गगन सदृशम, गगन म्हणजे आकाश, अवकाश. अवकाश कुठे असतं? वर. आणि इथे आहे हे काय आहे? इथे आपल्यासमोर आपल्या अवतीभोवती दिसतंय. आकाश म्हणजे वरती जे निळं दिसतं ते. आकाश याला दुसरा पर्यायी शब्द आहे अवकाश
म्हणजे स्पेस. गंमत अशी आहे, अवकाश हा शब्द आपण वेळ या अर्थाने सुद्धा वापरतो. थोडं सावकाश जा. सावकाश जा म्हणजे स्पेस पकडा असं नाही. अवकाश म्हणजे थोड्या वेळाने. म्हणजे अवकाश हा शब्द स्थळ आणि काळ दोहोंसाठी आहे. अवकाश हा शब्द स्थळासाठी अशा अर्थाने आहे, सगळं जे काही दृश्य जगतामध्ये, व्यक्त जगतामध्ये आहे ते अवकाशामध्ये आहे. पुन्हा पुन्हा ऐकल्यावर हळूहळू हे अर्थ तुमच्या मनामध्ये बसतील. स्पेस हे आपल्या डोक्यात कधी येतच नाही. आता आकाश हा शब्द जरा विसरून जा. अवकाशामध्ये म्हणजे स्पेसमध्ये सगळीकडे अवतीभवती ज्याच्यामध्ये आपण आहोत, आपल्यामध्ये जे आहे त्याला चिदाकाश किंवा मठाकाश म्हणतात. स्पेस कंटेन्स एव्हरीथिंग. एव्हरीथिंग एक्झिस्ट्स इन स्पेस. असं जे काही आहे त्याला अवकाश म्हणतात. ते जे अवकाश आहे, स्पेस आहे, ते आपल्या 5ही इंद्रियांपैकी कुठल्याही इंद्रियाच्या पकडीत येत नाही. अवकाश डोळ्याला दिसत नाही. स्पेस इज इनविजिबल टू साईट, इनऑडिबल टू द इयर, अनस्मेलेबल, अनटेस्टेबल, अनटचेबल. मी जेव्हा तुमच्याकडे बघतो तेव्हा तुम्ही मला दिसता, पण तुमच्या आणि माझ्यामध्ये असलेलं जे अवकाश आहे ते नाही दिसत. आपला मेंदू हा एककल्ली असतो. एका गोष्टीला पकडलं की तो त्यातून हलतच नाही. ह्या मेंदूच्या मर्यादेमुळेच आपल्या मनाच्याही सवयी आहेत. मन हे मेंदूचंच बाय प्रॉडक्ट आहे. त्यामुळे कुठलीही एक गोष्ट धरली की त्यापेक्षा पलीकडे काहीतरी आहे हे समजायला मनाला वेळ लागतो. त्यामुळे एक कुठली तरी गोष्ट धरली की त्यापेक्षा पलीकडेही काही आहे हे समजायला मनाला वेळ लागतो आणि त्याला हलवून जागं करायला लागतं की अरे हे पण बघ. तर सर्व व्यक्त जगत आहे ते अवकाशामध्ये आहे. आणि अवकाश कशात आहे? अवकाश कशातही नाही. ते अवकाश नुसतं आहे. कशात आहे हा प्रश्न गैर आहे. असे खूप प्रश्न आहे की जे प्रश्न वाटतात पण त्याला उत्तर नसतं, कारण प्रश्नच चुकीचा असतो. तुम्हाला मी विचारलं पिवळ्या रंगाची चव काय, पटकन सांगा, विचार करू नका. नाही देता येणार उत्तर, कारण प्रश्नच चुकीचा आहे. पिवळा रंग हा डोळ्यांचा विषय आहे आणि चव हा जिभेचा. भाषेचा फार गोंधळ आहे बघा. एका अर्थाने भाषा फार कमजोर आहे आणि दुसऱ्या अर्थाने भाषा ही फार शिरजोरही आहे, कारण ती सगळ्यात वरती येऊन बसते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना स्थानच देत नाही. गगन सदृशम हे विष्णूचं वर्णन आहे. गगन सदृशम म्हणजे आकाशासारखा, अवकाशासारखा, स्पेससारखा. आणि स्पेस 5ही इंद्रियांच्या पकडीत येत नाही. म्हणून 5ही इंद्रियांच्या पकडीत न येणारं जे अवकाश आहे असं त्याच्यासारखं. अवकाश म्हणजे तो नव्हे. आपल्याला समजण्याकरता उपमा दिली आहे. आपलं वैयक्तिक जे अस्तित्व आहे त्याला आपण मी असं म्हणतो. जे व्यक्त दिसतं, भासतं ते आपल्या मेंदूच्या आणि मेंदूला जोडलेल्या 5ही इंद्रियांच्या माध्यमातून. ही 5ही इंद्रिय आणि मेंदू हे जेव्हा काम करत नाहीत त्यावेळेला 5ही इंद्रियांच्या माध्यमातून आणि मेंदू म्हणजे मन यांच्या माध्यमातून जे काही दिसतं ते सगळं निघून जातं. म्हणूनच रात्री गाढ झोपेमध्ये आपल्याला दिसणारं जगत जातं. खरोखर जातं का? खरोखरच जातं. असा आपला समज आहे की मी जरी झोपलो असलो तरी जे जगत माझ्या माहितीचं आहे ते उरतं. लक्षात घ्या, अजिबात उरत नाही. हे तुम्हाला कळायला फार कठीण आहे. विज्ञानाची जवळजवळ 50 वर्ष याच्याशी झटापट चालली आहे की मनुष्याच्या मेंदूच्या बाहेर जग आहे काय, तर आहे असं तर्काने म्हटलं जातं. दुसरे जेव्हा झोपलेले असतात तेव्हा मी जागा असतो आणि मला ते दिसतं, तेव्हा मी झोपल्यानंतर हे असलंच पाहिजे, मी असं समजतो. पण प्रत्यक्षात असतं की नाही मला काहीच माहीत नाही. असं क्षणभर गृहीत धरा की तुमच्याशिवाय जगतात कोणीही नाही आणि तुम्ही झोपी गेलात. मग हे जगत आहे की नाही? हे बुद्धीला न उलगडणारं कोड आहे. कारण बुद्धी ही मगाशी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी पकडूनच बसते. मग वादविवाद सुरू होतो. असं कसं म्हणता तुम्ही?
आहेच आहे. प्रमाण नाही. आपल्याजवळ काहीही प्रूफ नाही. इन्फॉर्मेशन, नॉलेज, त्या माहितीवरती सगळं सबंध विज्ञान आज उभं आहे. तेव्हा आपल्या अस्तित्वाशी, माझ्या वैयक्तिक अस्तित्वाशी बाहेरच्या जगताचा जो संबंध येतो तो इंद्रियांच्या माध्यमातून येतो. मगापासून लाईट गेलेत. आता अशी परिस्थिती आहे की बराच वेळ विद्युत शक्ती नाही, पंखा नाही, मग उकडणार. उकाडा हा अस्तित्वाचा एक गुण आहे. उकडलं नाही, आपल्याला घाम आला नाही तर आपण मरून जाऊ. कारण शरीरामध्ये एक एअर कंडिशनर आहे, तो लागतो आणि मग तो शरीरात आतमध्ये साठलेलं पाणी कातड्याच्या खाली आणतो. मग जो काही थोडासा वारा असेल त्या वाऱ्याने कातडीवरचा घाम हळूहळू बाष्पीभूत व्हायला लागला की आत शरीर गार होतं. तुम्हाला बाहेर घाम आल्याने उगीचच दुःख, पीडा जाणवते, पण त्या पीडेपोटी तुमचं शरीर निरोगी राहतं. एखाद्या माणसाला घाम जर आलाच नाही तर तो आजारी पडतो. बाहेर खूप थंडी पडली आहे, मग शरीरामध्ये हीटर पाहिजे. अंगामध्ये हीटरसुद्धा आहे. तो हीटर काय काम करतो? खूप थंडी वाजली की सगळे स्नायू थरथर कापायला लागतात. हा जनरेटर इथे सुरू झाला की आत गरम व्हायला लागतं. तुमच्या शरीराचं टेम्परेचर योग्य ते पाहिजे. तेव्हा शरीराला गरम करायचं की गार हे आपोआप घडत असतं. पण आपला जो मुद्रित संस्कारित मेंदू आहे तो म्हणतो, हा उकाडा मला मुळीच पसंत नाही, आत्ताच्या आत्ता मला गार वाटायला पाहिजे. मग लगेच हुश असं करायची काही आवश्यकता नाही. कारण घाम आला तरी काही बिघडत नाही, पुसून टाकता येतो, नाहीतर आंघोळ करता येते. तेव्हा भरपूर घाम यावा आणि त्याचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा, हेही अध्यात्मच आहे. कुठलीही गोष्ट घेतली ना की मी ती अध्यात्माशी जोडतो. कारण अध्यात्म हे समग्र जीवनाचं विज्ञान आहे. अध्यात्मामध्ये नाकारलेलं असं काहीही नाही. तर श्रोतेहो, आज इथे थांबूया. पुढचेही भाग ऐकण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.